आता पहा दुसरा प्रश्न, वाक्याचे रूपांतर करावे. थोडं असा भारी क्वेश्चन आहे, थोडा आम्ही सांगतो बरोबर. पहिले आपण करू आज्ञार्थी वाक्य कसे करायचे. पहा, शिस्तीने वागावे. शिस्तीने वागावे हे विधानार्थी वाक्य आहे. उत्तर लिहिलं शिस्तीत वाग. वागावे तर वाग लिहिलं. पहा, मुलांनी आंबे पोट भरून खाल्ले. मुलांनो आंबे पोट भरून खा. तर हे झालं आज्ञार्थी. हे विधानार्थी वाक्य आहे, हे आज्ञार्थी. आणि आता याच्या उलटा पहा तुम्ही, प्रवासात भरभरून बोल. मग आता हे विधानार्थी वाक्य आहे. तुम्ही करायचं प्रवासात भरभरून बोलावे. मग मधु पुस्तक वाच. मधुने पुस्तक वाचले. म्हणजे इथं विधानार्थी वाक्य आहे तर आपण आज्ञार्थी केलं, इथं आज्ञार्थी आहेत आपण विधानार्थी केलं. तर खूप सोपं आहे, 2-3 वेळा वाक्य करून पाहिले तर येऊन जाणार आहे. आता दुसरी वेळ पहा तुम्ही, ताजमहल खूप सुंदर आहे. याच्यामध्ये तुम्हाला आहे ना, तुम्हाला याच्यात करायचं आहे, हे जे वाक्य आहे हे विधानार्थी वाक्य आहे. तुम्हाला करायचं उद्गारवाचक. मग खूप शब्द काढून टाकायचा. असं लिहायचं, किती लावायचं पहिले म्हणा ना, किती, मग लिहायचं सुंदर आहे, आणि मग शेवटी लिहायचं ताजमहल. किती सुंदर आहे ताजमहल, उद्गारवाचक चिन्ह. आता इथं पहा, ही इमारत खूप उंच आहे असं लिहिलं आहे. हे खूपला मी गोल करतो. मग पहिले इथं लिहायचं किती, पहिले किती लिहायचं म्हणा ना, मग उंच आहे, आणि मग लिहायचं ही इमारत शेवटी उद्गारवाचक चिन्ह. आता याच्या उलटं पहा, याच्या उलटं, किती लहान आहे ही नदी. मग आता याच्यामध्ये काय करायचं, हे आता याच्यात किती काढून घ्यायचं आणि खूप टाकून द्यायचं. ही नदी खूप लहान आहे. ही शेवटचे 2 शब्द समोर घ्यायचे, मग खूप टाकायचं आणि मग हे लिहून घ्यायचं. शाब्बास, खूप छान खेळलास. तू खूप छान खेळतोस. थोडंसं असं वाचून द्यायचं. आता प्रश्नार्थी वाक्य बघा कसे करायचे. तुझी शाळा घराजवळ आहे. फक्त त्याला का लावून घ्यायचं शेवटी. तुझी शाळा घराजवळ आहे का, प्रश्नार्थी वाक्य. हे काम खूप मोठे आहे. प्रश्नार्थी वाक्य करायचं आहे. ते काम खूप मोठे आहे का, म्हणजे जे वाक्य होतं ते असं लिहिलं, शेवटी मी का लावून टाकलं. आता पहा तुम्ही, होकारार्थी नकारार्थी. याच्यातलं एक वाक्य येते, आई रात्रभर झोपली नाही. मुलांना हे करताच येत नाही. अरे बाबा, अपोजिट शब्द घ्यायचा आणि आहे तर नाही करायचं, नाही आहे तर आहे करायचं. पहा, आई रात्रभर झोपली नाही. झोपलीच्या अगोदर अपोजिट येते जागी. आई रात्रभर जागी होती, नाहीच्या ऐवजी होती. म्हणजे झोपलीच्या अपोजिट जागी येते आणि नाहीच्या ऐवजी होती येते. कोणतेही काम लहान नसते. आता पहा तुम्ही, सर्व कामे मोठी असतात. हे लहानच्या ऐवजी लहानचा अपोजिट शब्द मोठे येते, नसतेच्या ऐवजी असते येते. आता याचं उलटं पहा, कुणाचेही भले करावे. कुणाचेही भले करावे, कुणाचेही वाईट करू नये, नकारार्थी. ताई उंच आहे, तर उंचच्या अपोजिट येते बुटकी. ताई बुटकी नाही. किंवा अजून कोणता शब्द असणार याच्याऐवजी तुम्ही ते पाहून घ्यायचा. फक्त एवढं हे आहे, फक्त हेच ग्रामर थोडंसं भारी आहे, थोडंसं चांगला अभ्यास करायचा याचा.